केलेली कामं, हा अनुभव आणि शिक्षण या दोघांचा मेळ होऊनच आता जिंकायचं आहे। आणि लोकसभेमध्ये जाऊन तुम्हाला माहिती आहे मी विधानसभा कॉर्पोरेशनमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे, विधानसभेमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि अग्रेसिव्हपणे कामं करून घेणे हे माझं तत्व आहे आणि त्यातनं कामं करून घेतो। लोकसभेमध्ये देखील आपले प्रश्न मांडण्यासाठी मी जातोय, लाचच्या बेंचवर बसायसाठी जात नाहीये। आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणारे शेवटचे मोठे नेते आपण होतात। असं झाल्यानंतर आता मातोश्रीकडनं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंकडनं तुमचा पराभव करणं हे त्यांच्या रडारवर असणार आहे। त्यांना तुम्ही कसं तोंड द्याल, कसं आव्हान? एकदा आपण जिंकण्यासाठी याच्यामध्ये गेलो तर आपण कसं जिंकता येईल हे बघितलं पाहिजे। कोण पराभव करतो आणि कोण नाही करत, त्यापेक्षा आपण कसं जिंकता येईल ते बघितलं पाहिजे। संजय निरुपम पण इच्छुक होते, ते आता तुमच्यासोबत तुमच्याच पक्षात सहभागी मदत होईल की लायबिलिटी असेल? नक्कीच कोणी मनुष्य ऍड केला जातो त्यावेळेला मदतच होते। एक ने एक दोनच होतात किंवा एक ने एक 11 होतात तुम्ही म्हणता तसे, तर त्या पद्धतीने होईल आणि जास्ती मतदान होईल। मदत होईल का तुम्हाला? उत्तर भारतीय वोट बँक नक्की 100% होईल। नाराज होते, त्यांना निवडणूक लढवायची होती। आता स्पर्धा असते, स्पर्धेमध्ये अनेक जण तिकीट मागत असतात आणि जो उजवा ठरतो त्याला तिकीट दिली जातं, ज्याचे जिंकण्याचे चान्स असतात त्याला तिकीट दिले जातं। त्या पद्धतीने मला मिळालं आणि निवडून येईल। त्यांनी म्हणून आपल्याकडे आता मला त्याच्यावर काय बोलायचं नाहीये। हा, मला काय त्यांच्यावरती बोलायचं नाहीये। जे राजकारणामध्ये समोर येतील त्याला फेस करणं आणि फेस करून जिंकणं हे महत्वाचं असेल। कोण काय बोलतोय याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। सर हिंदी में भी एक प्रतिक्रिया दे रही है, सर हिंदी में जाना चाहेंगे क्या? आप सभी को मालूम है मैंने इसके पहला मुंबई कॉर्पोरेशन में 4 साल बिताया है, 4 बार स्टैंडिंग कमेटी किया है, 3 बार मैं विधानसभा का आमदार था, यानी 35 वर्ष में राजकारण में था। और इसका राजकारण में ज्यादा से ज्यादा मेरा उद्देश्य होता है समाजकारण करना।